पावसासंदर्भातले नेमके काय अपडेट्स आहेत, राज्यात सध्या पावसाची काय स्थिती आहे, जाणून घेऊयात। किमान 10 जून पर्यंत पावसात घट, पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन। विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाईच्या झळा, 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा। बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचं नुकसान, 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल, सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यातील चिखलठाण गावात पावसानं उडीद पिकाचं केलं नुकसान, शेतकऱ्याचं उडीद पीक वाया गेल्यानं 1 लाख रुपयाचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 गावांमध्ये 26 हेक्टर शेतीचं नुकसान, मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये हंगामी पिकांचं नुकसान। साताऱ्याच्या फलटणमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून पाहणी, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर निकषानुसार शासन मदत करणार, मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही। चंद्रपूर जिल्ह्यात शेतीच्या मशागतीला वेग, मान्सूनचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी, दुबार पेरणीची वेळ येऊ नये, शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। बीडमध्ये खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग, शेतकऱ्यांकडून कापसासह तूर लागवडीला सुरुवात। पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडस खोऱ्यात भात पेरणीला सुरुवात, शेतकऱ्याची पारंपरिक पद्धतीनं भात पेरणीची लगबग सुरू।